नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। दिनांक 13 फेब्रुवारी आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 700 ते 750 मध्ये आवक स्थिर आहे। बघू काय बाजारावर निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल, सरासरी हायस्ट लोस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार। ते व्हिडिओ पूर्ण बघा। जशी कांद्याची क्वालिटी असते तसा बाजारभाव निघत असतो आणि प्रत्येक क्वालिटीचा कांदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो। आत्तापर्यंत आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करून घ्या, दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघू। मित्रांनो, दुसऱ्या लाईन पासून सुरुवात केली आपण। बघू शकतो गोल्टी किती गेली गोल्टी? 601। कुठली गोल्टी? ठीक, चिंचुदर 601 रुपये, 601 रुपीज। ओके, किती गेला दादा? 600 रुपये गोल्टी। बघू शकतो तुम्ही, 600 रुपीज, 600 रुपये। कुठले आपण? आणि काल होते का? नाही ना, ठीक। 600 रुपये, 600 रुपीज। पुढे बघू। ठीक भाई, नमस्कार। किती गेले खात? खात किती गेली? 150 रुपये खात जायले, 150 रुपीज। ठीक आहे, धन्यवाद। हे किती गेलं कांदा? 900 रुपये पूर्ण। 900 रुपये जायले, 900 रुपीज। कुठला आहे कांदा? कान मंडळ। कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे। काल होते का तुम्ही? नाही, काल नव्हतं। ठीक। किती गेलं? 1140। बघू शकतो तुम्ही, 50 ते 55 साईज आहे कांद्याला। 1140 जाईल, 1140 रुपीज। डबल पत्तीमध्ये कांदा आहे। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे। ठीक। काल होते का? काल किती गेलं होतं? एवढंच जाईल ना। ठीक। किती गेलं? 1175। बघू शकतो तुम्ही साईज कांद्याची। 1175, 1175 रुपीज। कुठला आहे कांदा? का कांदा कुठला आहे आणि कोणतं बियाणं होतं? ब्रशांचं बियाणं आहे। ठीक आहे। काल किती गेलं होतं? नव्हते ना। ठीक। 900 रुपये जायले। बघू शकतो, 900 रुपये, 900 रुपीज, 900। मीडियम गोल्टा मिक्स। कुठले आपण? उर्दू। ठीक। किती गेलं? 952 रुपये, 952 रुपीज, 952। कुठला आहे कांदा? भयाळीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती। काल होते का? किती केलं होतं काल? दुसरा माल होता। ठीक। 1200 जायले, 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? अच्छा, ठीक। काल किती गेले होते? 1300 रुपये गेलं होतं। नारळी बियाणं होतं काल, आज साधं बियाणं आहे। ठीक। पुढं बघू। किती गेलं? 990 रुपये, 990 रुपीज, 990। कुठला आहे कांदा? वडळण्याची। आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। काल किती गेलं होतं? पहिल्यांदा आहे। ठीक। काय नाही गेलं? 1296 रुपये। नारळी बियाणं आहे ना? 1296, 1296 रुपीज। नारळी बियाणं आहे। कुठला आहे कांदा? कातरणी। काल होते का? काल होते। परवा किती गेलं होतं? 1400 रुपये गेला होता। ठीक। काय नाही गेलं? 1100 रुपये। बरं, बघतो तुम्ही, 1100 रुपये, 1100 रुपये, 1100 रुपये। कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे। कोणतं बियाणं होतं? काल किती गेलं होतं? 1250। ठीक।
किती भाऊ का हो काय निघालं 1150 1150 रुपीज कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे बरं पुढं बघ काय भाव गेला 1100 पूर्ण 1100 रुपये बघ 1100 रुपीज काल किती गेलं होतं काल 1160 1160 काल गेले ते बरं कोणतं बियाणं आहे नारळी बेना नारळी बियाणं आहे बरं ठीक कितीने कमी गेले काय वाटतं मार्केटच रिवर्स चालू आहे 200-300 ना 200-300 ना ठीक पुढं बघू काय गेलं दादा 1311 रुपये बघ तुम्ही 50-60 मध्ये साईज आहे कांद्याला 1311 रुपये 1311 रुपीज कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे काल परवा किती गेलं होतं काल 1336 जायला ते आज कमी गेले आज कमी गेलं 1311 ठीक कोणतं बियाणं आहे याचं नारळी ना नारळी बियाणं आहे ना ठीक पुढं बघू काय गेले त्या दिवशी तुम्ही? हो. आहे ना मग किती गेलं 1101 रुपया 1101 1101 रुपीज कुठला आहे कांदा कातरणी आणि कोणतं बियाणं होतं याचं काल किती गेलं होतं 1200 गेला होता ठीक 1101 1101 रुपीज पुढं बघू काय भाव गेलं 1351 1351 रुपीज 1351 डबल पत्तीमध्ये कांदा आहे कोणतं बियाणं आहे नारळी बियाणं आहे कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे काल किती गेलं होतं 1351 काल किती गेलं होतं 1280 गेलं होतं ठीक काय निघालं 1260 रुपये 1260 रुपीज 1260 रुपये बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 1260 रुपये जायली कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे काल किती गेलं ते काल नव्हतं आणि कोणतं बियाणं आहे याचं ते नारळी बियाणं आहे ठीक पुढं बघू कुठं गेले काय भाव गेला 1375 नमस्कार 1375 बघू शकतो तुम्ही 1375 50-60 मध्ये साईज आहे कांद्याला 1375 रुपीज कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे कोणतं बियाणं होतं याचं नारळी बियाणं ठीक काल परवा काय गेलं होतं काल कमी गेला 1252 गेला होता अच्छा ठीक काय गेलं 1370 रुपये बघ सर तुम्ही 65 साईज आहे कांदा 1370 कुठला आहे कांदा कातरणी काल किती निघाला होता काल कमी गेलता ना कमी गेला होता ना काल किती गेला होता 12.5 गेला होता 1370 रुपीज 1370 कोणतं बियाणं यायचं नारळी नारळी बियाणं ठीक काय भाव गेले 1200 रुपये 1200 रुपीज 1200 रुपये कुठला आहे कांदा विसापूर कोणतं बियाणं आहे डबल पत्ती बियाणं आहे 1202 रुपये ठीक आणि काल किती गेलं होतं दादा काल 11-72 गेलं होतं हेच बियाण्याचं माल होता का ठीक थोडं बरं गेलं ना किती गेलं 1351 1351 रुपीज 1351 बघ शकून क्वालिटी कांद्याची कुठला आहे कांदा कातरणी कोणतं बियाणं आहे नारळी बियाणं आहे ना पुढं बघ काल किती गेलं होतं 1200 रुपये गेलं होतं कोणतं नारळी बियाणं आहे ना ठीक 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये कुठला आहे कांदा खानगाव आणि कोणतं बियाणं होतं त्याचं घरगुती बियाणं आहे अच्छा काल किती गेलं होतं पुढं बघू काय भाव गेलं 1380 रुपये बघ शकतो तुम्ही 1380 रुपये जाईल 1380 रुपीज 1380 रुपये डबल पत्तीमध्ये कांदा आहे काल किती गेला होता कातरणी ना काल 1302 जाईल होतं 1302 हा ना 14-15
हे किती गेलं 1090 1090 रुपीज 1090 1090 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणी. कोणतं बियाणं होतं त्याचं? डबल बत्ती बियाणं आहे. ठीक. पुढं बघू काय निघालं. काय निघालं 1303 1303 रुपीज. कुठला आहे कांदा? तळेगाव रुई. तळेगाव रुई. कोणतं बियाणं होतं? डबल बत्ती. काल किती गेलं होतं? काल नव्हते. परवा 1261 परवा गेला होता. ठीक. डबल पत्ती चायना. ओके. पुढं बघ. धन्यवाद. काय निघालं 1361 1361 रुपीज 1361. डबल बत्तीमध्ये कांदा आहे बघशाल तुम्ही. 50 ते 55 साईज आहे. कोणतं बियाणं यायचं? नारळी. बरं. कुठला आहे कांदा? बरं. तळेगाव रुई. पुढं बघू काय गेले 1367 1367 रुपीज 1367. नारळी बियाणे ना? कुठला आहे कांदा? तळेगाव रुई ना? ठीक. काल किती गेलो होतो? 1256 गेला होता. आज 1367 गेला म्हणजे 100 रुपयांनी चांगले गेला. बरं. पुढं बघू काय भाव गेलं? 1075 1075 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. वडाळी भुई. पुढं बघू काल होते तुम्ही? काय गेलं दादा? 1140 रुपये 1140 रुपीज 1140 रुपये. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. काल होते? काल नाही परवा? ठीक. शेवटची गाडी का? बर. काय गेलं? 1100 पूर्ण 1100 रुपये 1100 रुपीज 1100 रुपये. कुठला आहे कांदा? विसापूर. काल होते का? किती गेलं होतं? 1155 काल गेलं होतं. बरं. कोणतं बियाणं यायचं? बियाणं कोणतं आहे? घरगुती बियाणं. ठीक आहे.